नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। संदीप ठाकूर यांचा अनेक कार्यकर्त्यांसह आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश। विरोधकांना आपल्या कामातून जशास तसे उत्तर देणार संदीप ठाकूर। गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून बुधवार रोजी अलिबाग येथील राजमळा निवासस्थानी आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाप्रमुख राजाभाई केनी यांच्या उपस्थितीत मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला। संदीप ठाकूर यांच्या पक्षप्रवेशामुळे मनसेमध्ये पोकळी निर्माण झाली असून शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे म्हटले जात आहे। यावेळी संदीप ठाकूर यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या दरबारात सर्वांना न्याय मिळत असल्याचे सांगून त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आपण पक्षप्रवेश केला असल्याचे सांगितले। तसेच रायगड जिल्ह्यात शिवसेना पक्षवाढीसाठी आपण काम करणार असून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले। तसेच विरोधकांना आपल्या कामातून जशास तसे उत्तर देणार अशी स्पष्टोक्ती केली। आमदार महेंद्र दळवी यांनी संदीप ठाकूर यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले असून त्यांच्यावर भविष्यात मोठी जबाबदारी देणार असल्याचेही सांगितले। यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी, जिल्हाप्रमुख राजाभाई केनी, माजी तालुका प्रमुख तुषार मानकवळे, नगरसेवक भूषण कडू, प्रदीप वर्तक तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। एवढे वर्ष तुम्ही मनसेत काम केलं, आता शिवसेनेत केलं, काय सांगा? आज माझ्या सर्व सहकारी जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये गेल्या अनेक 20 वर्ष आम्ही काम केलंय, त्या सर्व माझ्या पदाधिकारी 55 पदाधिकारी व 35 शाखा अध्यक्ष यांना सर्वांना सोबत घेऊन आज शिवसेना पक्षामध्ये आम्ही जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे। आणि मुळातच तिथे देखील आम्ही सामाजिक व राजकीय व्यासपीठावरती काम करत होतो, जनतेच्या तळागाळात काम करत होतो। पण जेव्हा काम करताना नुसतं काम करूनच चालत नाही, की एक सक्षम पायवाट लागते आणि सक्षम आधारवड लागतं। आणि अशा मोठ्या अशा आधारस्तंभ रायगड जिल्ह्यातील दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शिवसेना या पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला। कारण येणाऱ्या काळामध्ये रायगडच्या विकासाला गती देण्याकरता आणि सर्वसमावेशक सर्व माझे जे महिला पुरुष पदाधिकारी आहेत, सर्व जे जनतेचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवरती ठामपणे आज पेन तालुका असो किंवा रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणी रस्ते, पाणी, वीज या मोठ्या अशा भयंकर समस्या आहेत आणि त्या समस्यांवरती ठामपणे काम करण्याकरता आणि जनतेचे प्रश्न हाताळण्याकरता आज आम्ही शिवसेना या पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला। पक्षांतर्गत ज्या काही गोष्टी घडामोडी घडल्यात त्या मी या अगोदर देखील मी खुलासा केला होता। मला या उपर काही बोलायचं नाही, कारण आता मी एक वेगळी वाट पकडलेली आहे आणि एका वेगळ्या वाटेवरती असताना एक पर्याय नाही, ही नुसती वाटच नसून ही एक सक्षम वाट आहे आणि त्यामध्ये आम्हाला काम करायचं आहे। हे या अगोदर देखील आम्ही त्या पक्षात काम करत होतो, पण इथे काम करताना तुम्हाला एक आधारस्तंभ आणि काम करण्याची जी वाट पूर्ण साफ करणारा एक नेतृत्व जर आमच्या सोबत असेल सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब, तर आम्हाला त्यापुढे गरजच लागणार नाही। आणि जे काही विरोधकांनी याच्या अगोदर आमच्यावरती काही 2, 2.5, 3 महिन्यापूर्वी जे काही चिंतोड उडवलेत, ते त्याचं उत्तर देऊ लवकर जातात, ते कळेल त्यांना। कारण आम्ही कामातून उत्तर देणारे कार्यकर्ते आहोत, त्याच्या शब्दाला शब्द लावणारे कार्यकर्ते नाही। आज मनसेचे संदीप ठाकूर यांनी मनसे पक्षाला रामराम ठोकून आपल्या पक्षात अनेक कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केलेला आहे, काय सांगाल यावर? आज गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमेच्या मनापासून सगळ्यांना मला शुभेच्छा देतो। तर आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताच्या सरकारचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय शिंदे साहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज पेन तालुका मनसेचे माजी उपजिल्हा प्रमुख संदीप ठाकूर, पंकज पाटील, गौरीताई होरा,
नितेश पाटील, निलेश पाटील, सौरभ पाटील, आदित्य सुर्वे, रोडेकर आणि इतर सर्व त्याचे पदाधिकाऱ्यांनी आज खऱ्या अर्थाने मनसेमधून शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. या सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे. खरं तर संदीप ठाकूरची कारकीर्द आपल्या सगळ्यात ज्ञात आहे. अतिशय लहानपणापासून सोशल ॲक्टिव्हिटीमधून जनमानसामध्ये खरं तर स्थान मिळवलेला एक कार्यकर्ता आहे. आणि खरं तर मनसेमधून शिवसेनेमध्ये येत असतानाचा जो प्रवास आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि म्हणून असंख्य कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आज खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय. त्याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे. येणाऱ्या काळामध्ये